नमस्कार, मी अमोल शिंगे. प्रसार माध्यमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. कोल्हापूर जिल्ह्याला पुरोगामी आणि समांतर विचारसरणीची मजबूत सामाजिक आणि ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या विचारांची परंपरा सांभाळत कोल्हापुरातील गेल्या 50 वर्षाच्या काळातील राज्यकर्त्यांनी लोककल्याण, बदल आणि समाजहिताला महत्त्व दिले. म्हणून आजही कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय जडणघडण ही पुरोगामी आणि समांतर विचारसरणीची आहे. आणि म्हणूनच भाजपसारख्या हिंदुत्ववादी आणि उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात बस्तान बसवताना दमछाक होत आहे. भाजप पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकूणच राजकीय परिस्थितीचा प्रसारमाध्यमांनी घेतलेला हा आढावा. कोल्हापूरच्या इतिहासात सुधारणावादी, समावेशक आणि परिवर्तनशील विचारांना नेहमीच प्रोत्साहन मिळालं आहे. त्यामुळे हे शहर पुरोगामी विचारांची राजधानी म्हणून ओळखले जाते. संस्थाने खालसा झाल्यानंतर आलेल्या लोकशाही सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या विचारांची परंपरा सांभाळत तत्कालीन नेत्यांनी आणि राजकर्त्यांनी समाजाभिमुख राजकारण केले आणि याच वैचारिक जडणघडणीत कोल्हापूरचा कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक घडला. म्हणून कोल्हापुरात आजही पुरोगामी आणि समांतर विचारसरणी मजबूत आहे आणि हीच विचारसरणी हिंदुत्ववादी आणि उजवी विचारसरणी असणाऱ्या भाजप पक्षाच्या राजकीय वाढीसाठी अडथळा ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजप पक्षाची संघटनात्मक सुरुवात 1980 मध्ये झाली. त्या काळात पक्षाची ताकद नव्हती, पण या प्रतिकूल परिस्थितीत देखील रघुनाथ काकडे, अर्जुन पाटील, सुभाष ओरा, बाबा देसाई, राजाराम चौगुले, भाऊसाहेब पाटील यांसारख्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी संघटन उभे केले. जनसंघ ते भाजप या प्रवासात फक्त शहरी भागांशी असणारे नाळ ग्रामीण भागाशी न जोडता आल्यामुळे सुरुवातीच्या काळात भाजप पक्ष शेटजी आणि भटजी यांच्या पुरताच मर्यादित राहिला असं म्हटलं जायचं. अगदी 2014 पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होतं. एवढ्या मोठ्या काळात कोल्हापूरचा सामान्य नागरिक पुरोगामी आणि समांतर विचारसरणीत वावरला आणि त्याला जोड मिळाली काँग्रेसच्या प्रभावाची. यामुळे भाजप पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या विचारांचा कार्यकर्ता घडवायला अजूनही संघर्ष करावा लागत आहे. 2014 नंतर मोदी युग आल्यानंतर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे दूरगामी परिणाम झाले. या दूरगामी परिणामांमुळे राज्याचा राजकीय मूडच बदलला आणि कोल्हापूरच्या राजकारणाने पण आपली हूस बदलली. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या राजकीय प्रवृत्तीमुळे भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्ता मिळाला, पण मोठा नेता तयार करता आला नाही. मूळ भाजपची विचारसरणी असणारा मोठा नेता आजही कोल्हापूर भाजपमध्ये नाही. भाजपला आपला पक्ष मोठा करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील प्रस्थापित नेत्यांना सत्तेचा वाटा देऊन पक्षात घ्यावं लागलं. कोल्हापूर जिल्ह्यात सहकारच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मोठा आहे. यात शिरकाव करायचं म्हटलं तर भाजपचे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात कोणतेही मोठे नेतृत्व अस्तित्वात नव्हते, किंबहुना भाजपचे सहकार क्षेत्रात कसलेही योगदान नाही. हे अपयश लक्षात घेता भाजपला एका रेडीमेड नेतृत्वाची गरज निर्माण झाली. नेमकं याच परिस्थितीत महाडिक गटाला पण सत्तेची गरज होती. कोल्हापूर भाजपची आणि महाडिक गटाची राजकीय गरजच या दोघांना एकत्र येण्यास कारणीभूत ठरली आणि भाजपला कोल्हापुरात रेडीमेड नेतृत्व मिळाले. त्याचबरोबर तालुका पातळीवरील राजकारणातून कालबाह्य झालेल्या घराण्यातील काही वारसांनी भाजपच्या सत्तेचा आधार घेण्यासाठी भाजप पक्षात प्रवेश केला. नेत्यांनी सत्तेसाठी पक्षांतर करून भाजपची वाट जरी धरली असली तरी भाजपची विचारसरणी बाजूलाच ठेवल्याचं दिसत आहे. सत्तेचा वाटा उपभोगण्यासाठी या नेत्यांमागून आलेल्या कार्यकर्त्यांची पण भाजपला राजकीय सोय लावावी लागली आणि यातूनच उपरा कार्यकर्ता आणि मूळचा निष्ठावंत कार्यकर्ता असा भाजप पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला. तो कलह आजही महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त अधिक तीव्र होताना दिसत आहे. एका अर्थी उपऱ्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अतिक्रमणच केलं आहे. अशा निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोणता एक पक्ष ना मजबूत झाला ना आपली विचारसरणी प्रभावीपणे रुजवू शकला. 2014 नंतर केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर सत्तेचा वापर करून छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं राजकारण केलं.
पण कोल्हापुरात मात्र छोट्या आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्याच सत्तेचा आधार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात भाजप पक्षाच्या वाढीलाच नाही तर त्या पक्षाच्या विचारसरणीला पण खीळ घातल्याचे दिसते। सध्या कोल्हापूर शहरात भाजपचा निष्ठावंत आणि इतर पक्षातून आयात झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत कलह दिसून येत आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात आपला दबावगट निर्माण करण्यासाठी महादेवराव महाडिक यांनी ताराराणी आघाडीची स्थापना केली। या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या राजकारणात चांगलाच दबदबा निर्माण केला। आज महाडिक गट भाजपमध्ये कार्यरत असला तरी त्यांच्या गटाची मूळ ताकद ही ताराराणी आघाडीचीच आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीत मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना डावलून ताराराणी आघाडीच्याच कार्यकर्त्यांना महाडिक गट पाठबळ देत असल्याचा आरोप भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते करताना दिसत आहेत। याचबरोबर भाजपचे मित्रपक्ष देखील महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आक्रमक आणि आग्रही दिसत आहेत। महायुतीतील पक्षांना पण महानगरपालिका निवडणुकीत वाटा द्यावा लागणार आहे। यातच महाडिक गट आपल्या कार्यकर्त्यांच्या राजकीय सोयीसाठी आग्रही राहिला तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना किती संधी मिळणार हा खरा प्रश्न आहे। सत्तेच्या सारीपाटात कोल्हापूर जिल्ह्यातील इतर पक्षातील नेत्यांनी भाजपच्या सत्तेची कास धरून भाजपमध्ये प्रवेश केला आहे। याला भाजपचे यश म्हणता येणार, याला क्षणिक आलेली सूज असं म्हणता येईल। भाजप पक्षाच्या मूळ विचारसरणीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला निर्णय प्रक्रियेत आणून आणि त्याला राजकीय पाठबळ देऊन जिल्ह्याचे नेतृत्व तयार करण्याची गरज आहे। भाजपला हे शक्य झालंच तर ते भाजप पक्षाचे आणि विचारसरणीचे खऱ्या अर्थानं यश असेल। आज आम्ही प्रसार माध्यमच्या या स्पेशल रिपोर्टमधून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप पक्षाच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे। आम्ही केलेलं हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा।